ज्या देवी आई समोर तुला रावसाहेबांनी संबळ वाजवायला विरोध केला, अगं त्याच देवी आई समोर त्यांनीच तुला संबळ वाजवायला सांगितलंय. खरं तर तू तिथेच जिंकलीस, पण मुक्ता तुला फक्त जिंकायचं नाहीये, तर तुला त्या पुरुषी अहंकाराला सुद्धा चिरडून टाकायचंय. लढ मुक्ता, लढ. युवराज, गाडी हालायला लागली. कुठल्याही क्षणी गाडी गळून पडेल, संबळ थांबेल. तुझ्या माणसांना तयार राहायला सांग. मशाली पेटवण्याचा शुभ मुहूर्त जवळ आलाय. हो दादा. दादा, आवाज तर परत जास्त. अरे वाढू दे रे, अजून अख्खी रात्र बाकी आहे, बराच वेळ जायचा आहे. मला ना तिच्याशी दमछाक झालेली बघायची, तिची तडफड बघायची, तिचा निवडुंग झालेला बघायचा आहे. आणि बघताना जो आनंद होणार आहे ना तो वेगळाच आहे रे. बघत राहतो. जागेवर येऊ राहिले. मुक्ताचा जोर वाढलाय, जोर वाढतोय. आता आपल्या घराला काही होणार नाही. बघ ना, साक्षात देवी आई आलीये आपलं घर वाचवायला. हे राजा, मी एकटा जाऊन कसा काय अडवू शकणार आहे त्यांना? काय करावं? पोलिसांना सांगाव का? पण काय फायदा होणार नाही. रावसाहेब एकाच मिनिटात गेम फिरवतील. गावकऱ्यांना सोबत घेतलं तर त्यांना जाऊन विनंती करायला पाहिजे. पण ते तरी येतील का? काय करू? एकटा कसा घर वाचवू? दादा, जरा गाडी थांबवा. भाऊ, गव्हाणवाडीपर्यंत सोडता का? मी सोडला असतं तुम्हाला, पण काय आहे, मी जरा घाईत आहे. कितीही पळा, पण तेच घडल जे देवी आईच्या मनात आहे. हिचा जोर वाढत कसं काय चाललंय? काय झालं का हिला? हा इथे काय करतोय? आईचा विश्वास, हिची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय. मी पण हरणार नाही. जिंकणार तर शेवटी मीच. हा दादा.
मुक्ताचं संपूर्ण घर जाळून भस्मसात करून टाक. पण दादा अजून ती थांबली. थांबणार. अख्खी रात्र अजून बाकी आहे. कळलं? ती नक्की थांबणार. पैज हरणार. असल्या नालायक मुलीला जन्माला घातलेल्या आई वडिलांना रस्त्यावर यायला पाहिजे. घर जमीनदोस्त करून टाक. पैज हरल्यानंतर ही जेव्हा घरी जाईल तेव्हा सगळं कुटुंब असं रस्त्यावर आलं पाहिजे. एका पाठोपाठ एक असे धक्के देत राहणार मी तिला. जाळून टाक. हरणार तू मुक्ता, पण माझ्या सारंगच्या आयुष्यातनं कायमची निघून जाणार. पैज मीच जिंकणार. बघतो. बस बस येड्या रात काढायची. टोकराव अरे टोकराव फोन आलाय. हॅलो बोला ना युवराज भाऊ. अरे घेतली का? बैरू सोमवारी येत नसतो. बुधवार आहे आज. हा का युवराज भाऊ तुम्ही काय तर सांगणार होते ना. तुझ्या माणसांना घेऊन जा आणि ते घर जाळून टाका. शेगा हवा मी घराजवळ जाई. युवराज भाऊ तुम्ही फक्त आधीच करा. एका झटक्यात घर फुकून टाकतो का नाही बघा. हा युवराज भाऊ ते अजून संबळ वाजतेला कानावर येते हो. तुला काय करायचं आहे जेवढं सांगितलं तेवढं कर. बर बर चालेल चालेल.